शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव इथं शेतकरी ज्ञानेश्वर अंबादास कराड यांना शेतातून पोलीस कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतल्याचा प्रकार समोर आलाय। वॉरंट असल्याचं सांगत त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आलं, मात्र वाटेत 20,000 रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आलाय। कराड यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात काही वेळ थांबवून ठेवण्यात आलं। तसंच 112 क्रमांकावर संपर्क साधल्यानंतरही शेतकऱ्याला योग्य प्रतिसाद न मिळाल्याची तक्रार या शेतकऱ्याने केली। या घटनेमुळे परिसरात चर्चा रंगली। संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पप्पू वाकडे यांनी। नमस्कार, आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यामध्ये ढोरजळगाव या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्यासोबत एक शेतकरी आहेत। आपण त्यांच्याशी या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। एकंदरीत जे शेवगाव पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी असतील त्यांच्या विरोधात त्यांच्या काही तक्रारी आहेत, एकंदरीत त्यांच्याकडून आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत का नेमकी घटना कशी झाली आहे। दादा नमस्कार। नमस्कार। सर्वप्रथम आपलं नाव सांगा आणि काय तुमच्यासोबत घटना घडली त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या। मी ज्ञानेश्वर अंबादास कराड, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर, माजी उपसरपंच ढोरजळगावनी। मी 22/3/2026 रोजी ठीक 3:30 वाजता माझ्या शेतामध्ये शेती काम करत असताना मी आणि माझी पत्नी अचानक शेवगाव पोलीस ठाण्याचे बीट हवालदार तिघेजण माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, चला तुम्हाला शेवगावला बोलावलं आहे। शेवगावला बोलावल्याच्यानंतर मी आणि माझी पत्नी थोडेसे घाबरलेले झालो आणि मी त्यांना जाब विचारला की कशा करता दादा मला तुम्ही शेवगावला चालवलं आहे। तर ते म्हटले, बाकी आम्हाला काहीच माहिती नाही, PI साहेबने तुम्हाला शेवगावला बोलवलं आहे, त्यांच्यासमोर तुम्हाला हजर करायचं आहे, या संदर्भात तुम्हाला आम्ही चालवलं आहे। तर मी म्हटलं, असं तुम्ही एकदम मला किडनॅप का करू राहिले? तर ते म्हटले, नाही नाही तुम्हाला गाडीमध्ये यावंच लागेल। ज्यावेळी पोलीस प्रशासन तुमच्याकडे आलं त्यावेळेस तुम्ही त्यांना विचारलं का मला कशासाठी घेऊन जातात वगैरे? मी त्यांना विचारलं होतं, दादा माझ्याकडून काय कुठला गुन्हा झाला आहे का, माझ्यावरती काही कुठलं वॉरंट वगैरे आहे का, काय का कुठलं काही समन्स आहे माझ्यावरती, असं मी विचारून तरी पण त्यांनी बळजबरीने ते म्हटले आम्हाला बाकी कुठलंच काही माहिती नाही, पण तुला PI साहेबने शेवगावला त्यांच्यासमोर हजर करण्यासाठी बोलवलं आहे, त्या कारणाने आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत। तर मी आपलं शेतीकाम सोडून देऊन त्यांनी मला त्यांच्या गाडीत बसवलं। गाडीत बसवल्याच्यानंतर त्यांनी मला शेवगावच्या दिशेने चालवलं। तर वाटात मध्ये आमची आपली चर्चा झाली। दादा म्हटलं, मला तुमच्याकडून लई मानसिक त्रास आहे पाहिला, पण आमचे विशेषतः प्रगत शिवाजी कराड आणि माझे बांधावरून थोडा किरकोळ वाद झाला होता। किरकोळ वाद झाल्याच्यानंतर त्यांनी आमचे शेवगाव बीडचे परशुराम नाकाडे, संदीप आव्हाड, घनवट दादा यांच्याकडे ते तपास गेला असता त्यांनी 324 खोटा नाटा जाणून बुजून माझ्यावरती त्यांनी दाखल केला। एकंदरीत तुमचा जो वाद होता तो शेतीचा होता, बरोबर ना? म्हणजे शेतीच्या बांधावरून चाललं होतं। तुमच्यावर 324 सारखा गुन्हा कसा दाखल केला त्यांनी? शेतीचा वाद आमच्यावरती, माझे जे शेजारी होते शेतकरी, त्यांची 2 वेळेस मोजणी झालेली होती। माझी जमीन त्यांच्याकडे 10 ते 15 फूट निघलेली असून त्यांनी मला ती जमीन देण्यास नकार दिला आणि जे मोजणी भूमी अभिलेख आहे शेवगावचे तेथे जाऊन हद्दी खुणा नको आहेत म्हणून असा एक अर्ज पण त्यांनी तिथं दाखल केला। दाखल केल्याच्यानंतर पोलीस प्रशासनाला मी वेळोवेळी विचारलं की तुम्ही माझ्यावरती कशामुळे अन्याय करता? तर ते म्हणतात, आम्हाला थोडा त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा थोडा दबाव असल्या कारणानं आम्हाला तुम्हाला थोडंसं जेरीस धरावं लागते। असं कोण बोललं तुम्हाला? असं परशुराम नाकाडे मला बोलले। बरं, त्याच्यानंतर तुम्हाला गाडीत बसवलं, कुठं घेऊन गेले मग? मला गाडीत बसवल्याच्या नंतर मला शेवगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी घेऊन गेले, पण वाटामध्ये अर्ध्यात जाताना मला बोलले की तुम्ही 20,000 रुपये जर दिले तर तुम्हाला मी इथे सोडून देतो। 20,000 रुपयाची कुणी मागणी केली तुमच्याकडे? 20,000 रुपयाची मागणी परशुराम नाकाडे, संदीप आव्हाड, घनवट
यांनी माझ्याकडे 20,000 रुपयाची मागणी केली. बरं, ज्या टायमाला तुम्हाला ते घ्यायला आलते त्यावेळेस पोलीस व्हॅन घेऊन आलते का प्रायव्हेट गाडी होती त्यांच्याकडे? त्यांच्याकडे प्रायव्हेट गाडी होती. बरं त्यांचे परशुराम नाकाडे बरं यांची MH. घाबरू नका, शांततेत सांगा. बरं ठीक आहे. तर तुम्हाला प्रायव्हेट गाडीमधून घेऊन गेले. हां. त्याच्यानंतर पुढं काय घडलं? ते मला त्यांच्या प्रायव्हेट गाडीमध्ये घेऊन गेले असता ते शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये मला घेऊन गेले. घेऊन गेल्याच्या नंतर तिथे मला त्यांनी जवळजवळ अर्धा ते पाऊण तास बसवल्याच्या नंतर मला त्यांनी एक नोटीस आणून माझ्या हातामध्ये दिली की बुवा तुम्हाला हवा की अशा अशा प्रकारचं वॉरंट आहे. तर वॉरंट आहे, तर मी ते वॉरंट बघितलं, वाचल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की बुवा हे वॉरंट तर आपण 16 तारखेला सोडून घेतलेलं आहे. बरं, सोडून घेतलेलं तुमच्याकडे काही पुरावा आहे का आता? हो, पुरावा आहे ना माझ्याकडे. आता हे माझ्याकडे वॉरंट सोडवलेली कॅमेऱ्यासमोर दाखव. पावती आहे माझ्याकडे वॉरंट सोडवलेली. बरं, वॉरंट सुटलेला असताना बी हां. तुम्हाला ते घेऊन गेले, बरोबर? त्याच्यानंतर पुढं काय झालं? पुढं मग ते बोलले की वॉरंट तुम्ही सोडलेलं आहे तर पावती दाखवा. तर मी शेतात असल्या कारणाने मला शेतातूनच उचलून नेल्या कारणाने वॉरंटची पावती माझ्याकडून घरी राहिली होती. तर मी बोललो की मी व्हॉट्सअपवरती ती पावती मागून घेतो. तर ती पाठीमागून व्हॉट्सअपवरती पावती आल्याच्या नंतर मी त्यांना ती पावती दाखवल्याच्या नंतर ते मला बोलले की तुम्ही जावा आता इथून. तर मी माझ्यावरती अन्याय झाल्या कारणाने मी त्यांच्यावरती रागवलो आणि मी त्यांना बोललो की तुम्ही मला कोणत्या कारणाने इथपर्यंत आणलं आहे? तुम्ही मला घरी बोलले होते की PI साहेबनी तुम्हाला माझ्यासमोर हजर करायला सांगितलं आहे. तर तुम्ही इथं आल्याच्यानंतर मला वॉरंट दाखवता आणि म्हणता पावती आहे, जा घरी तुम्ही. तर मी त्यांच्यावर चिडल्याच्या नंतर मी त्यांना म्हटलो की माझी आणि PI साहेबांची भेट घालून द्या. तर ते मला बोलले की PI साहेब आज रविवार दिवस असल्या कारणानं सुट्टीवर आहेत. मी बोललो की सुट्टीवर PI साहेब आहेत तर तुम्ही मला इथपर्यंत आणलं कशासाठी? तर ते म्हटले की PI साहेब सुट्टीवर येतं तर आम्ही तुम्हाला इथपर्यंत आणलं आहे, पण आमच्याकडून थोडीशी चूक झालेली आहे बुवा. मग त्यांनी असं कबूल केलं का? हां, कबूल केलं का त्यांनी असं? हो, चुकी झाली म्हटले. पण मी म्हटलं चुकी झाल्याच्या नंतर माझ्यावर पण इथपर्यंत तुम्ही अन्याय करीतच आलेला आहात ना, तर PI साहेब कुठे आहेत हे मला दाखवून द्या म्हटलं. तर मी त्यांना बोललो की तुम्ही PI साहेबाचा मला नंबर द्या. परशुराम नाकाडे यांनी मला PI साहेबचा नंबर पण दिला. मी PI साहेबसोबत बोललो. साहेब मला बोलले की एक तासामध्ये मी तिथे येतो. मी 1 तास झाला, 1.5 तास झाला, 2 तास झाले. मी शेवगाव पोलीस स्टेशन या ठिकाणीच बसून सुमारे 3:30 वाजता शेवगाव पोलीस स्टेशनला गेला असता मला कमसे कम 8:30 तिथेच वाजले. पण मला कुठलाच अन्याय माझ्यावरती कुठलंच हे झालं नाही. समाधान माझं त्यांनी कुठलंच केलेलं नाही. तरी मग मी काय केलं, तिथूनच 112ला तिथून कॉल जोडला. 112ला कॉल जोडल्या कारणाने मला विचारपूस झाली, बाबा काय झालं आहे, कुठं काय घटना घडली काय? तर मी बोललो असं माझ्यावरती वॉरंट नसतानाही माझ्यावरती वॉरंट होतं. मी ते वॉरंट कॅन्सल करू नये पोलिसांनी मला बळजबरीने शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये हजर केले आणि वाटाने मला 20,000 रुपयाची लाच मागितली आणि पैसे दिले तर इथंच सोडून देतो असं मला ते वाटाने बोलले. तर मग मी PI साहेब तिथे 8:30 उशिरा 8:30पर्यंत देखील आलेले नाहीत. मी 112ला फोन केल्याच्या नंतर 112वाले तिथे एक पोलीस निरीक्षक आले आणि मला बोलले की तुम्ही 112ला पोलीस स्टेशनमधून का फोन केला, कशाकरता केला? मला त्यांनी दमदाटी केली. अरेरावरी काय नाव होतं त्यांचं ज्यांनी दमदाटी केली? ते मला काही कल्पना नाही त्यांच्या नावाची, पण त्यांनी येऊन मला तिथं दमदाटी केल्यानंतर ते म्हटले तुमचं कारण काय 112ला फोन लावायचं? तर मी बोललो की माझ्यावरती अन्याय झाला आहे असं याच्यात मला पोलिसांनी इथपर्यंत पकडून आणलं आहे. तेव्हा मी इथून 112ला फोन केला आहे. तर मग ते म्हटले काय कारण होतं फोन करायचं? ते बोलले की आपत्कालीन काही घटना झाली तरच तुम्ही 112ला फोन करायचा. मी बोललो मग आपत्कालीन घटना झाली तरच फोन करायचा. तर मग मी त्यांना बोललो की मी काय करतो, एक दावा घेतो, इथे फाशी घेतो, माझ्या मंडळीला एंट्री पासतो इथे, आणि मग एखादी आपत्कालीन घटना इथे पोलीस स्टेशनसमोर जर घडली तर मग तुम्हाला हे मान्य होईल म्हटलं.
कारण तुम्ही एवढा माझ्या अपराध झाला आहे किंवा मला इथे न्याय भेटत नाही, तुम्ही याची कुठलीही चौकशी होऊन देत नाहीत. त्याच्यामुळं मी एकदम माझ्यावर दबाव आलेला होता पूर्ण. त्या कारणाने मी त्यांना पूर्णतः जाब विचारला असता माझं कुठल्याही प्रकारचं तिथे समाधान झालेलं नाही. समाधान झाले ना कारणाने मी तिथून लगेच निघाल्याच्या नंतर 3 अर्ज टाईप केले. तुम्ही वरिष्ठांकडे तक्रार वगैरे केली का? हो, मी वरिष्ठांकडे तक्रार केलेली आहे. शेवगावचे पोलीस स्टेशनचे PI साहेब, त्यानंतर नगर पोलीस स्टेशनचे अधीक्षक कार्यालय नगर फुलबर्गी साहेब यांनाही मी निवेदन दिलेलं आहे. ठाणे अंमलदार शेवगाव यांनाही या ठिकाणी जाऊन मी निवेदन दिलेलं आहे. पण गेले 3-4 दिवस झालेले आहेत तरी हे घटनेचं कुठल्याही प्रकारे त्यांनी उलगडा केलेला नाही किंवा माझ्यावर जो अन्याय झालेला आहे ह्या अन्यायाला त्यांनी कुठेच वाचा फोडलेली नाही आहे अजून. तर त्यांनी जर या घटनेची पूर्णतः जर चौकशी नाही केली तर मी येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये जाऊन उपोषण करण्याचं ठरवलं आहे किंवा मी माझा आत्मदहन त्या ठिकाणी जाऊन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या ठिकाणी जर पाहिलं तर आपण एक सामान्य जे शेतकरी असतात आज त्यांच्यावर अशी वेळ येत आहे, यामध्ये प्रशासनाने लक्ष घालून योग्य ते त्यांना न्याय द्यावा एवढीच अपेक्षा आहे. न्यूज मराठी, अहिल्यानगर, शेवगाव. परभणी येथील आद्या महेश बाहेती हिची गुजरातमधील राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली. 11, 13 आणि 15 वर्षांखालील मुलींच्या गटात ती राज्याचं प्रतिनिधित्व करणार आहे. राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवल्यामुळे आद्याची ही निवड झाली. कमी वयात अशी कामगिरी करणारी ती राज्यातील पहिली खेळाडू ठरली आहे. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यानं सराव करत असलेल्या आद्याच्या यशामुळे परभणी जिल्ह्यात आनंदाचं वातावरण असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. फुरसुंगी येथे श्री महादेव यात्रेनिमित्त भक्ती आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. 2 दिवसीय यात्रेत हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. यात्रेची सुरुवात महाअभिषेक आणि पालखी सोहळ्यानं झाली. हर हर महादेवच्या जयघोषात भाविकांनी दर्शन घेतलंय. ग्रामस्थांनी एकत्र येत पूजा अर्चा आणि आरती पारंपरिक पद्धतीनं पार पडली. यात्रेनिमित्त तमाशा, ऑर्केस्ट्रा यांसारखे सांस्कृतिक कार्यक्रम आणि कुस्त्यांचा जंगी आखाडा हे प्रमुख आकर्षण ठरलं. विजयी मल्लांचा सत्कार करण्यात आलाय. सुयोग्य नियोजनामुळे यात्रा शांततेत पार पडली. ग्रामस्थांच्या एकोप्यामुळे हा सोहळा यशस्वी ठरला. राज्यात गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा द्यावा लागला. आता पुढे अध्यक्ष कोण हा प्रश्न असला तरी बीडच्या महिला आयोगाच्या सदस्या ॲडव्होकेट संगीता चव्हाण यांच्या समर्थनार्थ बीडमध्ये बॅनरबाजी करण्यात आली. बीड शहरात असलेल्या नगर रोडवरील विश्रामगृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच महिलांना हक्काचे न्याय देणारं व्यासपीठ म्हणून ॲडव्होकेट संगीता चव्हाण यांच्या बॅनर लावले आहेत. यात एका बॅनरवर त्यांनी एका आंदोलनात महिलांना न्याय देण्यासाठी स्वतः मुंडन केलेला फोटो देखील जोडण्यात आलाय. त्यांच्या समर्थनासाठी ही बॅनरबाजी बीड शहरात करण्यात आली. या बॅनरच्या माध्यमातून त्यांना राज्य महिला आयोगाचं अध्यक्ष करा अशी मागणी होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अनिल घोरड यांनी. कॅप्टन अशोक खरात ज्योतिष आणि भोंदूगिरीत अनेक प्रकरणं आता त्यांची उघडकीस येताना पाहायला मिळत आहेत. आणि याच प्रकरणामुळे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांना राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपावा लागला होता. तर आता महिला आयोगाची जागा रिक्त आहे. या ठिकाणी महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी अनेक जण महाराष्ट्रातून इच्छुक असतील. त्या चित्रा वाघ असतील, स्वर्गीय विनायक मेटे यांच्या मिसेस ज्योतिताई मेटे आहेत. तर एकीकडे ग्रामीण भागातील लढा समर्थपणे महिलांसाठी महिलांनी उचललेला ॲडव्होकेट संगीताताई ठोंबरे देखील आहेत. त्यांच्या समर्थनाकरता आज बीडच्या शासकीय विश्रामगृहाबाहेर इथे काही फ्लॅग्स लावलेत. आपण हे प्रत्यक्ष या ठिकाणी पाहूयात. काही आंदोलनात त्यांनी मुंडन करून जे आहे ते आंदोलनात सहभागी झाले होते. अश्रूंना शब्द, वेदनांना न्याय, महिलांच्या मनातील वेदना जाणून त्यांच्यासाठी लढणारं सक्षम नेतृत्व हवं. राज्य महिला आयोगासाठी योग्य चेहरा, आमचा आवाज दाबला जाणार नाही. बीडच्या महिलांचा एकच विश्वास, न्याय देणारं नेतृत्व म्हणून ॲडव्होकेट संगीताताई चव्हाण यांना
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी निवड करण्याच्या समर्थनार्थ या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे जर पाहिलं तर अगदी जे शैक्षणिक वयापासूनच संगीताताई चव्हाण यांनी ग्रामीण भागातील खास करून महिलांचे प्रश्न प्रामुख्याने सोडवण्याचे प्रयत्न नेटाने केलेले आहेत. त्यांचं आतापर्यंत महिलांसाठी एक महिला म्हणून केलेलं काम अतिशय उत्कृष्ट राहिलेलं आहे. त्याच्यामुळे कुठेतरी शिवसेनेचे प्रमुख नेते जे आहेत, एकनाथ शिंदे गटाचे एकनाथ शिंदे साहेब असतील, नेत्या निलमताई गोले असतील, यांच्या माध्यमातून आता त्यांना कुठेतरी या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार आहे का, हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे.